ऑपरेशन सिंदूर पिक्चर अभी बाकी है। संपूर्ण भारतात समाधानाचा हुंकार। शिंदखेडा शहरात भाजपाकडून आनंद उत्सव। सातत्याने जगभरात दहशतवादी हल्ला करून दहशतवाद्यांना पोसणारा देश म्हणून पाकिस्तानाने आपली जागतिक प्रतिमा निर्माण केली आहे। भारताचे शेजारील राष्ट्र म्हणून पाकिस्तान सीमेरेषेवर सातत्याने घुसखोरी करत प्रशिक्षित दहशतवाद्यांना भारतात छुप्या पद्धतीने पाठवतो। असाच प्रकार 22 एप्रिल रोजी करून 4 दहशतवाद्यांनी जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे निरपराध भारतीय पर्यटकांना जाब विचारून गोळ्या घालून ठार मारली आणि भारतीय महिलांच्या कपाळावरील सिंदूर पुसला। या घटनेचा बदला घेण्यासाठी तब्बल 15 दिवसानंतर भारतीय लष्कराने पाकवर हल्ले करत ऑपरेशन सिंदूरची झलक दाखवली। या पार्श्वभूमीवर शिंदखेडा येथील भगवा चौकात शहर भाजपाकडून भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा गट नेते रावसाहेब अनिल वानखेडे यांच्या नेतृत्वात फटाके फोडत आनंद उत्सव साजरा केला। यावेळी भारतीय लष्कराच्या कामगिरीबद्दल तोंड भरून कौतुक करण्यात आले। या प्रसंगी गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे, शहराध्यक्ष संजय कुमार महाजन, माजी उपनगर अध्यक्ष प्रकाश देसले, भिला पाटील, युवराज माळी, उल्हास देशमुख, जिल्हा सरचिटणीस प्रवीण माळी, प्रकाश चौधरी, दीपक चौधरी, ॲडव्होकेट विनोद पाटील, दादा मराठे, दगाबापू चौधरी, बन्सीलाल बोरसे, गुलाब सोनवणे, भूपेंद्र देवरे, नाना कुवर, जितेंद्र भामरे, राहुल महिरे, बबलू मराठे, अबू कुरेशी, उमेश गिरासे, देविदास माळी, गणेश खलाणे, दिनेश सूर्यवंशी, बबन सकट, सिकंदर वाघ, गोपाल चौधरी, बुरमल जैन, सतीश पाटील यासह शिंदखेडा शहरातील माजी सैनिकांनी विशेष हजेरी लावली। यात ज्ञानेश्वर गिरासे, प्रमोद गुरव, सोमनाथ बडगुजर, प्रकाश जोशी, बाबूलाल जगदाळे, संजीव नगराळे, भूषण पवार, पुंडलिक माळी, शांताराम जाधव, ईश्वर सोनवणे, प्रवीण बडगुजर, योगेश कोळी, जितेंद्र गिरासे आदींसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। आत्ताच मंगळवारी पाकिस्तानने जे अमानुष असं नापाक कृत्य केलं, त्या अतिरेक्यांनी हिंदुस्थानच्या धर्म विचारून 26 जणांना शहीद केलं। त्या शहीदतेचा बदला घेण्यासाठी मंगळवारी भारताने पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात, मोदींच्या आदेशान्वये मंगळवारी पहाटे 1:05 पाकिस्तानच्या नापाक कृत्यावरती, अतिरेकी अड्ड्यांवरती हल्ला चढवला आणि त्या अतिरेकी हल्ल्यांवरती मोजून 25 मिनिटात 9 अतिरेकी अड्डे उद्ध्वस्त करून लावलेत। आणि या याची पूर्ण ज्यावेळेस ही टीम पत्ते करून आली त्यावेळेस परत आल्यानंतर सगळे सैनिक यशस्वी सुखरूप परत आलेत। भारतीयाबद्दल ज्यावेळी अशा पद्धतीचं काही अतिरेकी कारवाया केल्या जातील किंवा भारतीयांबद्दल काही तेढ निर्माण केली जाईल त्यावेळेस पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात कोणतीही गोष्ट सुटणार नाही याची काळजी पंतप्रधान मोदींनी घेतली आणि हा एअर स्ट्राईक करून भारताने या ऑपरेशन सिंदूर नाव देऊन या शहीदतेचा बदला घेतला आणि त्या ज्या विधवा झालेल्या भगिनी होत्या त्यांचा पूर्ण बदला पाकिस्तानवरती घेतला गेलेला आहे। अजूनही ऑपरेशन सिंदूर पूर्ण झालेलं नाहीये, चालूच आहे। परंतु याच ऑपरेशन सिंदूर केल्यानंतर पाकिस्तानने जो भ्याड हल्ला पुन्हा चढवला, त्याच्यावरती पुन्हा मोटर दागिले गेले, त्याच्यामध्ये आपल्या भारताचे काही सैनिक शहीद झालेत। त्या शहीद सैनिकांनाही संपूर्ण शिंदखेडावासियांच्या वतीने एक श्रद्धांजली अर्पण करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। शिंदखेडा तालुक्यातील सर्व तमाम नागरिकांच्या वतीने आपल्या भारताच्या सशस्त्र पोलोद्वारा जो 6 तारखेला मध्यरात्री म्हणजे 7 तारखेला 1 ते 1:30च्या दरम्यान जो अचूक अटॅक करून जे मिलिटंटचे जे प्लेस होते त्यांना उद्ध्वस्त केलं आणि यशस्वी यश प्राप्त करून सुखरूप परत आले। त्याबद्दल आपण जल्लोष साजरा करून भारतीय सशस्त्र सेनेमध्ये कार्यरत असलेले सर्व जवानांना आपल्याकडून मनपूर्वक त्यांना शुभेच्छा व त्यांचं मनोबल वृद्धिंगत व्हावं व त्यांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व सेवानिवृत्त जवानांच्या वतीने त्यांना भारतीय सेनेचा गौरव, अभिमान, स्वाभिमान हा कायमस्वरूपी टिकवण्यासाठी जी कामगिरी केली त्याबद्दल मनापासून त्यांचं अभिनंदन करतो आणि
एकच अपेक्षा करतो की आपले सर्व सेवानिवृत्त जवानांनी ज्या ज्या वेळेस कुठेही देशावरती आपत्ती आली तर आम्ही सज्ज आहोत अशी मी ग्वाही देतो. जय हिंद. MDTV न्यूज साठी प्रतिनिधी यादवराव सावंत, शिंदखेडा.